डॉक्टर गंगाधर वस्कोटी यांचा गोकुळसह सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार, कार्यकर्ते हीच ताकद असल्याचा विश्वास, तयारीला लागण्याचं आवाहन। हलकर्णी येथे झालेल्या बैठकीत डॉक्टर गंगाधर वस्कोटी यांनी आगामी गोकुळ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची निवडणुका आपल्या गटामार्फत ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसमोर ते अध्यक्षस्थानी बोलत होते। व्यासपीठावर इमाम हुसेन पानारी, विठ्ठल पाटील, सहदेव लब्यागोळ उपस्थित होते। डॉक्टर वस्कोटी म्हणाले की स्वर्गीय राजकुमार हत्तरकी यांच्या प्रेरणेतून आम्ही राजकारण आणि समाजकारणात आलो असून त्यांच्या शिकवणीनुसार समाजहितासाठी कार्यरत आहोत। त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यकर्त्यांची ताकद अधिक बळकट झाली असून येणाऱ्या निवडणुकांसाठी आजपासूनच तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण व स्वर्गीय राजकुमार हत्तरकी यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली। निरंजन देसाई आणि इराप्पा वस्कोटी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। दूध संस्थांचे प्रतिनिधी गोकुळ निवडणुकीत हिमालय पर्वतासारखा पाठिंबा देऊ अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। यावेळी प्रथमेश आळवणे, डॉक्टर श्रीधर बेळी, राकेश पाटील, मनोज जाधव, दीपक नवकुडकर, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष इराम हुसेन पानारी, उपाध्यक्ष भीमा सासगिरी, विठ्ठल पाटील, शिवाजी बावचीकर, सहदेव लब्यागोळ, मारुती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमासाठी राजेंद्र भोसले, बसवराज पाटील, सुभाष पाटील, विष्णू रेडेकर, रमेश कलगोंडा, आप्पा साळुंखे, दयानंद पाटील, अजित पाटील, सागर लक्ष्मण कलगोंडा टोणपी यांच्यासह दूध संस्थांचे प्रतिनिधी, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि डॉक्टर वस्कोटी गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक माणिक उपाध्ये यांनी केले तर आभार हसन मुल्लानी यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।